बांधकामाच्या बाबतीमध्ये बांगलादेशचा विषय निघाला। माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की नाशिक शहरामधल्या या पथविक्रेत्यांची जी काही मान्यता आहे किंवा किती पथविक्रेते आहेत, त्याच्यानंतर डॉमिसाईल सर्टिफिकेट सन्मान्य अध्यक्ष महोदय पथविक्रेत्यांना आपण कंपल्सरी करणं आवश्यक आहे, तर ह्या बांगलादेशींना आपण छेद देऊ शकतो। माझ्या घराच्या शेजारी एक माणूस राहतो, तो राहतो ग्वालियरमध्ये आणि तो म्हणतो की मला पाणीपुरीच्या टपरीसाठी मंत्री महोदय ताई आपण मंजुरी देणार का? आणि त्यामुळे शहरं जर बकाल व्हायचं आपल्याला थांबवायचं असेल मंत्री महोदय, तर हा डोमिसाईलचं सर्टिफिकेट आपल्याला करणं गरजेचं आहे। आणि नाशिक महानगरपालिकेमध्ये त्या सगळ्या पथविक्रेता त्याच्यामध्ये जर बांगलादेशी असतील तर त्यांची हकालपट्टी करणं आणि डोमिसाईल सर्टिफिकेट आपण महाराष्ट्रामध्ये आपण कंपल्सरी करणार का? आणि पोलीस डिपार्टमेंटवरती ह्या सगळ्या महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये दोन महत्त्वाचे प्रश्न सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी विचारलेले आहेत की पथविक्रेता समिती कधी स्थापन करणार शासनाकडनं। पथविक्रेता समितीची अंतिम निर्णयासाठी फाईल ही माननीय उपमुख्यमंत्र्यांकडे आलेली आहे, लवकरात लवकर याला मान्यता दिली जाईल। दुसरा प्रश्न सन्मान्य सदस्यांनी विचारला की एक प्रायव्हेट हॉस्पिटल आहे आणि त्या प्रायव्हेट हॉस्पिटलचं अनधिकृत बांधकाम झालेलं आहे, त्याच्यावर कारवाई का झाली नाही? तर त्या संदर्भामध्ये विभागीय आयुक्तांना चौकशीचे आदेश देण्यात येतील, त्याच्यामध्ये जर खरोखरच कोण दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल। आणि एक महत्त्वाचा जो मुद्दा आहे की प्रत्येक जिल्ह्याचा की अनधिकृत बांधकामासाठी महानगरपालिकेचे आयुक्त असतील किंवा नगरपालिकेचे आयुक्त असतील हे पोलिसांकडे पोलीस फोर्स मागतात आणि तो न मिळाल्यामुळं काही अतिक्रमणं तशीच राहतात। तर या लक्षवेधीला अनुसरून जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या बरोबर आणि एसपींबरोबर किंवा सीपींबरोबर अशी एक समिती गठीत केली जाईल आणि तिघांच्या पुढाकारानं ही जी काय अनधिकृत बांधकामं पाडण्याला अडचणी येत आहेत त्या दूर केल्या जातील, यासाठी नवीन कमिटी